श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्यापासून दिवाळी सणाची सुरुवात होत आहे. उद्या दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि वसुबारस या सणाने दिवाळी सणाची सुरुवात होत असते. तर उद्यापासून आपण आपल्या घरामध्ये दिवे लावायला सुरुवात करत असतो. आपल्या घरामध्ये, आपल्या अंगणामध्ये, घरी दारी सर्व ठिकाणी आपण दिवे लावत असतो आणि आपल्या घरातील जो काही अंधकार आहे तर तो दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये उद्यापासून आगमन होत असतं आणि माता लक्ष्मीला अंधकार हा अत्यंत अप्रिय आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हवं यासाठी आपण उद्यापासून दिवाळीच्या ह्या 5 दिवसांमध्ये होईल तेवढ्या सेवा, होईल तेवढे उपाय आपण आपल्या घरामध्ये करत असतो. कारण माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आनंदाने यावी आणि तिचं अखंड असं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावं. तसेच ज्या आपल्या घरातील जे काही वास्तुदोष आहेत, जे काही पितृदोष आहेत, शत्रुपीडा आहेत, शत्रुबाधा आहेत, हे नष्ट करण्यासाठी आपण ह्या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये होईल तेवढे सेवा, उपाय आपल्या घरामध्ये करायला हवेत. तर त्यातीलच एक उपाय म्हणजे उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्यापासून 5 दिवस आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे, जेणेकरून आपल्या घरातील जे काही वास्तुदोष आहेत, जे काही पितृदोष आहेत, जे काही शत्रुबाधा, शत्रुपीडा, नजरबाधा आहेत, तर त्या पूर्णपणे नष्ट होतील आणि आपल्या घरातील जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, तर ते दूर होऊन माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होईल. यासाठी आपण उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, दिवाळीच्या या सणामध्ये माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं. कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे समुद्र अमावस्या जी आहे तर त्यावेळेला समुद्रमंथनातून माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली होती आणि या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी आपल्या घरामध्ये होईल तितक्या सेवा, उपाय आपण करायला हव्यात. कारण माता लक्ष्मीचं या दिवसामध्ये जर आपल्या घरामध्ये आगमन झालं तर वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैसा, सुख, समृद्धी, ऐश्वर्याची कमतरता कधीच भासणार नाही आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करेल. यासाठी आपल्याला होईल तेवढ्या सेवा आपण करायच्या आहेत. तर आपल्याला आपल्या घरातील जे काही वास्तुदोष आहेत, जो कितीही प्रखर पितृदोष असू द्या, कितीही प्रकार वास्तुदोष असू द्या, शत्रुपीडा असू द्या, शत्रुबाधा, नजरबाधा, जे काही दोष आहेत, जे काही दुःख, दारिद्र्य आहे, तर ते दूर करण्यासाठी आपल्याला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे. आता आपण दिवाळीच्या दिवसामध्ये अभंग्य स्नान करत असतो. अभंग्य स्नानाला आपल्या दिवाळीच्या ह्या सणामध्ये किती महत्त्व आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे. आपण अभंग्य स्नानासाठी आपल्या घरामध्ये विविध प्रकारचे अगदी सुगंधी उटणे आणत असतो. कारण हे सुगंधी उटणे लावून जर आपण आपल्या घरामध्ये अंघोळ केली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होतच होतं. कारण आपल्या अवतीभोवती जे काही शत्रुपीडा आहे, शत्रुबाधा आहे, आपल्या मनामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे, आपल्या आजूबाजूला जी काही नकारात्मक शक्तीचं वलय तयार झालेलं असतं, तर ते दूर होण्यासाठी ह्या अभंग्य स्नानाला ह्या दिवाळीच्या दिवसामध्ये खूप महत्त्व असतं. त्यामुळे आपण असे हे सुगंधी उटणे लावून अभंग्य स्नान हे करत असतो. तर अभंग्य स्नान तर आपण करायचे आहेत. अशा प्रकारचे विविध सुगंधी उटणे लावून तर आपण अंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, आपल्या घरातील जे काही पितृदोष आहे तर तो दूर करण्यासाठी, वास्तुदोष आहे तर तो दूर करण्यासाठी, आपल्या अवतीभोवती असलेलं जे काही नकारात्मक शक्तीचं वलय आहे तर ते दूर करण्यासाठी आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये पहा, माता लक्ष्मी आकर्षित कशाने होते तर वेलची, ह्या 2 वेलची ज्या आहेत तर त्या 2 वेलची आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. आता ह्या वेलची तुम्ही बारीक कूट करून सुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही अखंड सुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही ह्या 5 रोजही म्हणजे ह्या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये रोज जरी तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही अंघोळीचं अभंग्य स्नान नरक चतुर्थी जे असते तर त्या दिवशी जरी टाकली तरी सुद्धा चालेल. परंतु मी सांगेन की तुम्ही दिवाळीच्या ह्या 5ही दिवसामध्ये ही वेलची जी आहे तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. मग तुमची इच्छा, तुम्ही ती कूट करून सुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही अखंड सुद्धा ही वेलची तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा असं सुद्धा करू शकता, 2 वेलची तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त फिरवून घेऊन प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त फिरवली तरी सुद्धा चालेल किंवा तुमची इच्छा, तुम्ही प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक नवीन वेलची सुद्धा टाकू शकता.
अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ह्या 2 वेलची टाकायच्या आहेत. तुम्ही कूट करून टाकलं तरीसुद्धा अतिशय उत्तम. माता लक्ष्मी वेलचीच्या वासाने आकर्षित होत असते आपल्या घराकडे. आपल्या जे काही अवतीभोवती दोष आहेत तर ते दूर होऊन माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मीचा वास हा राहतो. त्यामुळे ह्या 2 वेलचींचा उपाय आपल्याला अंघोळीच्या पाण्यासाठी करायचा आहे. तुम्ही नक्की आवर्जून करून पहा. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. कारण तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मीला वेलची आणि जी काही लवंग आहे ह्या अत्यंत प्रिय आहेत. या वेलचीच्या आणि लवंगच्या वासाने माता लक्ष्मी आकर्षित होत असते. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या 2 फक्त वेलची टाकायच्या आहेत. ह्या 2 वेलची आपल्याला टाकायच्या आहेत. प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. कारण अभंग्य स्नानामध्ये आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती हे सुगंधी उटणे लावून अंघोळ करत असते. त्यामुळेच आपल्याला हे 2 वेलची टाकायच्या आहेत. त्याचबरोबर पहा, आपण जेव्हा अंघोळ करत असतो, गरुड पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपण जेव्हा अंघोळ करत असतो तेव्हा आपले जे पितृ आहेत तर ते आपल्या अवतीभोवती हे पाणी पित असतात आणि त्यांचा आत्मा हा तृप्त होत असतो आणि त्यामुळे आपल्याला त्यांचे आशीर्वाद हे लाभत असतात. त्यामुळे पितृदोषसुद्धा दूर होत असतो. खूप मोठा पितृदोष यामुळे दूर होत असतो जेव्हा आपले पितृ हे तृप्त होत असतात. त्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक अशी वस्तू टाकायची आहे. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.